हातात चिपळे आहे, पण आले तसे पाय धरले भाविकांचे आणि म्हटले तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही हातानं टाळी वाजवा आणि मुखानं राम म्हणा. दादा त्या गावातले जे अहंकारी लोक होते त्यांना इतक्या गुदगुल्या झाल्या ना, ते म्हटले अरे हा तर लय ट्रेंडिंगला आहे ना, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. म्हणजे तो काळ असा होता की तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम सुद्धा घाबरत होता, आजही घाबरतो. त्या काळातही घाबरत होता, आजही घाबरतो. आणि ज्याला यम घाबरतो तो आपल्या पाया पडतो म्हटल्यावर त्या अहंकारी लोकांना जरा मजा वाटली. ते म्हटले एवढा मोठा माणूस आपल्या पाया पडला, माळच घालायची, कपाळाला टिळाच लावायचा आणि मुखानं जय श्रीरामच म्हणायचं. काय हो, काय अपेक्षा होती त्याची? मला मान द्या. मी नेहमी गावागावात जाऊन सांगतोय बाबा, गावातल्या काही लोकांचे दुखणे लय छोटे, त्यांना निवडणूक नाही लढवायची, त्यांना पैसा नाही कमवायचा, त्यांची एकच इच्छा आहे मला दादा म्हणा. मग म्हणू ना. त्याला दादा म्हटल्यावर जर धर्मकार्य पुढे जात असेल, बघा एकदा त्याला दादा म्हटलं ना, ते पत्रवळ्या उचलू लागत, झाडू लागत, बॅनर लावू लागत, सगळं काम करतय ना. ते काय पाहिजे त्याला? फक्त दादा. अहो मग म्हणू ना दादा त्याला. अहो संतांनी हेच तर केलं ना. आमचं म्हणणं काय, आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखानं देवाचं नाव घेत असाल तर आम्ही सुखी आहे. आणि त्याच्यासाठी संतांनी पाय धरले, पाया पडून सांगितलं. आणि मग पुन्हा गावामध्ये 25% परिवर्तन झालं बा. झाले म्हणजे आता गावात किती टक्के बदल झाला सगळा? हा भारी ऐकताय बरं का लाडक्या बहिणी, असं ऐकलं पाहिजे कीर्तन. 50% गाव सुधारलं, पण 50% गावात बदलच नाही. केली परत ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या सहकार्यांनी गाडी केली, गाठले महाराज. म्हटले महाराज तुम्हाला तरी किती त्रास द्यायचा? तुम्ही पहिल्यांदा गावात आले, समजून सांगितलं, 25% गाव सुधारलं. दुसऱ्यांदा गावात आले, पाया पडून सांगितलं, 25% गाव सुधारलं. पण महाराज अजून 50% गावामध्ये काहीच बदल नाही. महाराज म्हटले आता तुम्ही नका सांगू तुमच्या गावातला प्रॉब्लेम काय. कळाला म्हटले मला, येतो म्हणे मी, चला. त्या दिवशी मात्र रात्री महाराज आले ना, समजून सांगितलं ना पाया पडून सांगितलं, मजबूत लावला बा महाराजांनी. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील रडतील पुढे शिंदळीचे. महाराज गावात आले, डायरेक्ट शिव्या दिल्या. किती सांगू तरी न ऐकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. शिंदळीच्यांनो तुमच्या फायद्याचं सांगतोय बरं. पहिल्या दिवशी समजून सांगितलंय, दुसऱ्या दिवशी पाया पडून सांगितलंय, तरी तुम्हाला कळत नाही. लक्षात ठेवा, पुढे तुम्हालाच रडावं लागणार आहे, तुम्हालाच पश्चाताप करावा लागणार आहे. महाराजांनी दिल्या शिव्या. आणि मग शिव्या दिल्यावर गावातले जे काही लोक होते ते म्हटले अरे हे पहिल्या दिवशी आलं तेव्हा समजून सांगत होतं, दुसऱ्या दिवशी आलं तेव्हा पाया पडून सांगत होतं, आज हे शिव्या देऊन सांगतंय. आपण आजच सुधरू नाही तर उद्या हे दांडकं घेऊन यायला बसले. कारण भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू आहे. आता समोरचा जर सरळ मार्गीच नाहीये त्याला शेवटी काय? झुंजारते जगी विष्णुदास एक. मग काय शेवटी महाराज म्हटले शिव्यांशिवाय पर्याय नव्हता. आणि लातो के भूत बातो से नाही मानते. त्या दिवशी मात्र शिव्या दिल्यावर काही लोक म्हटले बाबा आपण सुधार. गावात आहे बघा एक वर्ग आहे असा, शिव्या दिल्याशिवाय ऐकतच नाही. बघा तुम्ही, त्याला शिवी दिले होते सगळं ऐकत आहे तुमचं, शिवी देईपर्यंत ते ऐकत नाही. आणि मग महाराजांनी शिव्या दिल्यावर पुन्हा गावातले 25% लोक सुधारले. म्हणजे आता गावात परिवर्तन किती टक्के झालं? 75. किती राहिले आता? 25%. पुन्हा ओजस्वी भारत प्रतिष्ठानच्या
सगळ्या सहकाऱ्यांनी गाडी केली आणि गाठलं महाराजांना. म्हटले महाराज किती त्रास द्यायचा हो तुम्हाला, तरी आम्हालाच आता लाज वाटायला लागली. पण महाराज खरं सांगू का, आम्ही तुम्हाला का त्रास देतोय माहिती आहे? तुमच्यामुळं आमचं 75% गाव सुधारलं. पण महाराज 25% गावातले लोक जास्त बिघडल्यासारखे वागू राहिले. का? अहो म्हणे 75% लोक धर्माच्या बाजूने निघाले, कपाळाला गंध लावायला लागले, मुखानं राम राम म्हणायला लागले, भगवा मिरवायला लागले. त्या 25% लोकांना कर्माना ना पचाना काहीच अजीर्ण व्हायला लागलं, कळमळ व्हायला लागले, झोप लागाना. आणि त्याच्यामुळे त्यांच्या पोटात जो गोळा उठलाय ते उरलेल्या 75% लोकांना लय त्रास देऊ राहिले. म्हटले महाराज, म्हटले असं बर. महाराज काय म्हटले माहितीये का? पोरांनो बसा, आता माझ्या पुढं बसा. म्हटले तुम्ही काय म्हटले? 75% गाव माझ्यामुळं सुधारलं. अजिबात मला त्याचं श्रेय देऊ नका. म्हटले हे बघा, आमचं ते काम आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वार्ताय. हे बघा, संतांनी जो मार्ग दाखवलाय तो मार्ग तुमच्यापर्यंत आणून ठेवणे, तुम्हाला सांगणे, तुम्हाला दाखवणे, एवढंच आमचं काम आहे. बाकी त्या कामाचा अवलंब करणे किंवा न करणे हे शेवटी तुमच्यावर अवलंबून. आपल्याला वाटतं डॉक्टरने आपल्याला बरं केलं. अहो डॉक्टर फक्त आपल्याला रस्ता दाखवतो, रोग प्रतिकार क्षमता आपली ऍक्टिव्ह होते. मग डॉक्टर तर सगळ्यांवर उपचार करतो, काही मरत आणि काही जागात. असं का होतं? काहींच्या शरीरानं त्या रोगाच्या विरोधात लढण्याला साथच दिले नाही, आणि काहींच्या शरीराने डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल केली, बरे झाले. साधू संत तसंच म्हणताय. आम्ही सांगितलं सारा सार विचार करा उठाउठी, नामधारा कंठी विठोबाचे. आम्ही हे बघा सगळ्यांना सारखं सांगितलं, पण गावातले 75% लोक जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका, आणि जे 25% बिघडलेले त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका. काय होतं, आम्ही कीर्तन करून गेल्यावर लोक आम्हाला फोन करतात, नुसतीच कीर्तन करताय, लोक का सुधराना? प्रश्न आहे अनेकांचा. मग महाराज म्हटले बाबा, ते 75% जे सुधारले त्याचं श्रेय आम्हाला देऊ नका, आमचं ते कामच आहे. आणि जे 25% बिघडलेलेच आहे त्याचं खापर पण आमच्या डोक्यावर फोडू नका. ते 75% लोकांमध्ये जो सकारात्मक बदल झाला, ते 75% लोक जे धर्माच्या बाजूने निघाले, त्याचं एकमेव कारण आहे पहिल्या चरणात.
भगवान श्री तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणात. म्हटले तुमचं 75% गाव जे हिंदुत्ववादी झालं ना, त्याचं एकमेव कारण आहे, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. ते म्हटले अरे त्यांचे आईबापच दर्जेदार होते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. अहो महाराजांनी कुळाचंच कौतुक केलंय. चांगली पोरं जन्माला जेव्हा घराण्यात येतात ते म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. अहो बीज शुद्ध असल्यामुळं त्या बीजापासून निर्माण होणारा वृक्ष आणि त्याला लागणारी फळं ही मधुर असतात, हे महाराजांनी सांगितलं. आणि दादा ते जे 25% बिघडलेले होते त्याचं कारण तुकाराम महाराजांनी काय सांगावं. तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. अरे म्हटले त्यांच्या आईला नरकाला जावं लागल. काय माय गेली होती भूतापाशी हरिनये मुखासी अरे मुडा. अरे तुझ्या मुखात देवाचं नाव येत नाही, आई भूताजवळ गेली होती का. म्हणजे काय केलं माहितीये का, संतांनी प्रॉडक्टला दोष दिलाच नाही, फॅक्टरीला टार्गेट केलं. आणि प्रॉडक्टचं कौतुक पण नाही केलं, फॅक्टरीच केलं. म्हटले याची फॅक्टरीच चांगली. आणि बघा तुम्ही प्रॉडक्टला नाही किंमत, फॅक्टरीलाच किंमत आहे. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे, पण फॅक्टरी बदलली का किंमत बदलती ना. प्रत्येक फॅक्टरीचा आपापला दर्जा आहे. आणि साधू संतांनी फॅक्टरीच टार्गेट केले. म्हटले हे जे सदाचरणी पोरं दिसतात हे चांगल्या घरात जन्माला आले, भगवत भक्तांच्या घरात जन्माला आले. आणि नंतरच्या काळात साधू संतांची क्रांती ऐका तुम्ही. काय म्हटले माहिती का, अरे तुम्ही ज्यांना पाहुणे रावळे समजतात ते तुमचे पाहुणे रावळेच नाही म्हटले. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे. ते म्हटले आता जे विठ्ठलाचे भक्त झाले ते आमचे सगळे सोयरे, जे रामाचे भक्त झाले ते आमचे सगळे सोयरे. आता तुमचा पाहुणा लाईक तुमचा नातेवाईक आहे, तुमच्या कुळाचा आहे सगळे, पण घरावरच लिहायचं बाकी रावणाचं घर. काय करतात त्या पाहुण्याचं. महाराजांनी त्याच्यावर पर्याय काढला, जो धर्माच्या वाटेने निघाला तो तुमचा पाहुणा. मग त्याची जात पाहिली नाही, त्याची कुळ पाहिलं नाही, त्याने हिंदू धर्माचा अंगीकार केला ना, मग तो तुमचा पाहुणा. हा नियम घातला संतांनी की जो धर्माच्या वाटेने निघाला आता तो तुमचा पाहुणा. कारण त्यांना विज्ञान कळालं होतं. बीज बोये बबूल का आम कहा से खाय. आता जर लावलेलीच बाबूळ असेल तर त्याला आंबे कसे येतील हो. तुमच्या दारात उगवली बाबूळ उगवली, तुम्ही म्हणताय आंबे पाहिजे, काय करावं लागल. जिथं आहे आंबे झाडाला तिथं जावं लागेल ना त्या झाडाचा शोध घेत. आणि संतांनी तोच मंत्र सांगितला की दादा हे जे भगवत भक्त आहे ना, तुकाराम महाराजांना विचारलं अहो तुम्ही एवढं भजन कसं करता देवाचं. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. अहो मी तुम्हाला सांगतो, जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर तुमच्या द्वारा तिचं बळ संचारत असेल, लढण्याची ऊर्जा मिळत असेल, तर आरशात पाहून अभिमानानं स्वतःलाच सांगायचं शरीरात आलेला रक्ताचा थेंब थेंब हिंदूचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांबद्दल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल, ज्ञानोबा तुकोबादी संतांबद्दल, आपल्या हिंदू धर्मातल्या महापुरुषांबद्दल जर समाजातला एखादा माणूस चुकीचं वक्तव्य करत असेल आणि तुम्हाला जर राग येत नसेल तर आईला जाऊन भेटायचं. तुमची तळपायाची आग मस्तकाला गेलीच पाहिजे. शिवरायांच्या विरोधात बोलल्यावर जर तुम्ही म्हणत असाल ना जाऊ दे त्याने त्याचं मत मांडलं, अरे उद्या तो तुझ्या आईबद्दल मत मांडलं. मला एक सांगा, आपल्या आईबद्दल जर गावात कोणी चुकीचं बोललं तर आपण म्हणू ना जाऊ दे त्याने त्याचं मत मांडलं. आपण काय करू, पोलीस स्टेशन गाठू, साहेब तक्रार घ्या, आपण लढा देऊ ना. मग महापुरुषांबद्दल बोलल्यावर का आमचं रक्त सळसळत नाही, प्रश्नचिन्ह आहे. आपली तळपायाची आग मस्तकाला गेलीच पाहिजे, त्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे. ते सगळे आपले मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आणि दादा
जे या सगळ्या महापुरुषांचं गुणगान गातात, जे साधू संतांचं कौतुक करतात, महाराज म्हणतात ते तुमचे खरे सोयरे, ते माझे सोयरे. सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे. बरं जाऊ द्या, आता समारोप करतो मी. तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल आता एकदम पुढच्या 5व्या मिनिटात. गणित काय ते तुम्हाला सांगतो. शेवटी घराण्याचा पण एक दर्जा असावा लागतो, घराण्याचा एक संस्कार असावा लागतो, त्याच्याशिवाय होत नाही साहेब. हाणून मारून कोणाला भक्त करता येत नाही, भक्त जन्माला यावा लागतो. त्याच्यासाठी त्या कुळाची तपश्चर्या असते भाऊ. अहो हे शिवराय जे आपल्याला पाहायला भेटतात ना, ते जिजाबाई साहेबांचे कष्टच आहे की बाळा तुला लढायचंय, तुला पुन्हा भगवा ध्वज फडकावायचा आहे, ही आई म्हणतीये घरात. मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला. धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोरे आई शिवरायाची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा जिजाऊला, जिजाऊ आई साहेबांनी रामायण महाभारताचे धडे बालवयापासून दिले शिवरायांना. आणि अब्दुल्ला 50,000 प्लस सैन्य घेऊन आलाय. जिजाऊ आई साहेब म्हटल्या नाही आपलं डिपॉझिट जप्त होईल, जाय म्हटले लढ, अर्पण केला स्वराज्याला. माता माऊल्यांनो, हे लढवयेच घडले पाहिजे घरात. आपण बाथरूम मध्ये जाताना पोरांना म्हणतो नीट जाय, रोजच जाते ना त्यातच. आपल्याला लढवय्ये पोरं घडवावं लागतील, धर्मासाठी झुंजणारे, लढणारे, संघर्ष करणारे. मी आज तुम्हाला सांगतो, घरात जर भगव्या ध्वजाचा अभिमान बाळगणारे पोरं जन्माला आले असाल ना, तर तुम्ही वाघीणच आहे. तुमच्या पोरांनी जर भगवे झेंड्या खांद्यावर घेतल्या असतील, डोक्यात भगव्या टोपा घालत असतील आणि रामनामाचा गजर करत असतील ना, समजायचं मी वाघीने म्हणून वाघ जन्माला आलाय. माझ्या घरात शेळपट नाही जन्माला आलं. काय करतं शेळपट जन्माला घालून? हे टायगर महत्वाचे, हे देशाचं रक्षण करतात, हे न्याय मिळवून देतात, हे स्वातंत्र्य मिळवून देतात, हे अभिमानास्पद अशा पद्धतीचं कार्य करतात. ती काळाची गरज आहे आणि त्याच्या मागचं विज्ञान म्हणून मग आईबापाचं कौतुक आहे. चांगली पोरं जन्माला आल्यावर आईबापाचं कौतुक आहे, आणि वाईट आले तरी आईबापालाच शिवाय. हे बघा, 2025 मध्ये जर एखाद्या माणसाला एखादा आजार झाला आणि तो जर डॉक्टरकडे गेला, तर डॉक्टर हल्ली काही प्रश्न विचारायला लागले. आणि डॉक्टरचा पहिला प्रश्न काय माहिती आहे का? हा रोग तुमच्या घराण्यात अगोदर कोणाला होता का? आहे ना हा प्रश्न. आणि जर ते पेशंट म्हटलं ना डॉक्टर कोणालाच नव्हता हो, मलाच झाला, ते डॉक्टर इतकं खुश होते. मग टेन्शन कायला घेता? मैहू ना, मी सांगतो तेवढ्या फक्त ट्रीटमेंट तुम्ही व्यवस्थित घ्या, मी तुम्हाला 99% खात्री देतो तुम्ही बरे व्हाल. त्या डॉक्टरला आनंद होतो, ते पेशंटला आश्वासित करतं बाबा तुम्ही बरे व्हाल, काळजी करू नका. पण जर का पेशंट म्हटलं बा हा रोग आमच्या पंजोबाला पण होता, जर का पेशंट म्हटलं हा आजार आमच्या आजीला पण होता, ते डॉक्टर तोंड छोटं करतं. ओ आय सी, तुमच्या आजोबाला होता काय हाचा आजार? हा आजार तुमच्या घराण्यातच आहे बुवा. आणि मग ते डॉक्टर काय म्हणतो माहिती आहे? हे बघा मी तुमच्यावर उपचार करतो बरं का, योगानं भगवत कृपेनं तुम्ही बरे झाले तर कदाचित व्हाल, पण मी तुम्हाला 99% खात्री नाही देऊ शकत बुवा तुम्ही या आजारातून बाहेर यालच म्हणून. ते पेशंट म्हणतं का? त्या डॉक्टरचं उत्तर असं आहे, हा रोग तुमच्यामध्ये अनुवंशिकतेने आलाय, हा रोग
तुमच्यात पिढी जात पुढे संक्रमित होत राहिला आणि तुमच्यापर्यंत आलाय, त्यामुळं हा तुमचा अनुवंशिक आजार आहे. आता सिद्धांत सांगतो, रोग जर अनुवंशिकतेने येऊ शकतो तर संस्कार सुद्धा अनुवंशिकतेनेच येतात. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रघुमाई विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, टाळी वाजवा मायबाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, शिवराय विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, शिवराय विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जिजाऊ आई साहेब विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जिजाऊ आई साहेब विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, अहिल्या देवी विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, अहिल्या देवी विठ्ठला. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन हो. जय श्री राम. शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, वाह, जय श्री राम. पावन सीताराम. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला
हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा हर हर महादेव बोलेगा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय पवन सुत हनुमान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय हिंदू धर्म की जय भारत माता की जय जय श्री राम हर हर विठोबार कुमाई 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय श्रीराम जय श्री राम हर हर महादेव अपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाचिया भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांना आम्ही दाखवलेला जो हिताचा मार्ग आहे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या आणि तो जो मार्ग आम्ही दाखवला तो मार्ग ज्यांच्या पचनी पडला ज्यांना कळाला अजिबात आम्हाला हार घालू नका अजिबात आम्हाला शाबासकी देऊ नका अजिबात आमचं कौतुक करू नका तुकाराम महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाचिया त्यांचे आईबाप खऱ्या अर्थानं धन्य आहे त्यांचे आईबाप खऱ्या अर्थानं चांगले आणि आपल्या गावामधील ओजस्वी भारत प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज हिवरगाव पावसा या गावातील सगळ्या आपल्या मंडळींनी एकत्रित येत भगवान श्री मारुतीरायांच्या देवळाच्या प्रांगणामध्ये गणेशोत्सवाचं औचित्य साधून आज हा जो धर्म कीर्तन सोहळा आयोजित केला त्याचं सुद्धा एकच कारण आहे धन्य माता पिता तयाची आपल्या वाडवडिलांनी पुण्य केलं आपल्या वाडवडिलांनी धर्माची पताका जोपासली आणि त्याचा परिणाम
पुढची पिढी धर्मनिष्ठ जन्माला आली. आणि त्याच्यामुळं मी खऱ्या अर्थानं जर नतमस्तक कोणापुढं होतो तर या सगळ्या तरुण मंडळींचे जे माता पिता आहे, आई वडील आहेत, जे पूर्वज आहे, त्या पूर्वजांच्या चरणी खऱ्या अर्थानं नतमस्तक होतो. या गाव महाराज मी सांगितलं ना, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. मी तुम्हाला सांगतो या हिवरगाव पावसाची मातीच चांगली आहे. या हिवरगाव पावसामधली या हिवरगाव पावसामधील माणसंच पुण्यवान आहे. म्हणून सद्गुरू एकनाथ महाराजांसारखा संत या मातेत जन्माला. हे मी नाही बोलत, महाराजांनी सांगितलं, तुकाराम महाराजांनी सांगितलं की मातीचा तो दर्जा असल्यामुळं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि आपले हरिभक्ती परायण हिंदू धर्माचा प्रचंड अभिमान वाहणारे आपले एकनाथजी महाराज फार चांगल्या पद्धतीने धर्माची सेवा करताय. स्वतः तोपेच्या तोंडावर जाताय, स्वतः अगोदरच स्वतःचा दावा घालून बसले म्हणून भगवं परिधान केलंय. संन्यास म्हणजे काय? धर्माला समर्पित. आणि असे आपले महाराज, त्यांचे सद्गुरू परिव्राजकाचार्य हिंदू धर्माचं भूषण परमहंसजी महाराज, त्यांचं तर जगभर नाव आहे. म्हणजे मोठ्या हिंदुत्ववाद्यांपैकी सद्गुरू परमहंस महाराज आणि त्यांचे पट्ट शिष्य म्हणून आपले महाराष्ट्राचं वैभव, आपल्या हिंदू धर्माचं वैभव एकनाथजी महाराज. आज पूर्ण वेळ ठरवलं असतं तर शेवटचे 5 मिनिटं सुद्धा महाराज आले असते, आपल्याला आशीर्वाद देऊ शकले असते. पण सुरुवातीपासून पूर्ण माझं कीर्तन ऐकून घेतलं. आणि खरं सांगू का, मी जर चुकत असेल ना तर माझ्या गालात एकनाथ महाराजांनी मारावी, त्यांचा तो अधिकार आहे. मी जर चुकत असेल ना तर त्यांनी मला ना जाहीर समाजापुढे माझे गाल जोडावे. मी आदरानं सहन करील. का? मला माहिती आहे त्यांची योग्यता, मला माहिती आहे त्यांचा अभ्यास, मला माहिती आहे त्यांची सेवा. म्हणून महाराज, आपण सुरुवातीपासून आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आपण सुरुवातीपासून आला म्हणून माझ्या कामाचं आपण परीक्षण करू शकता. मी जे सांगतोय, मी जे बोलतोय ते धर्मविरोधी आहे का हे आपण सांगू शकता. म्हणून सद्गुरू एकनाथ महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्यांचे सद्गुरू परमहंस महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांचे शिष्य परिवार, त्यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड अशी गायन साथ करणारे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अविनाश महाराज कदम, आपले धन्यवाद व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट वैद्य महाराज, आपले धन्यवाद व्यक्त करतो. व वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी सुरू केली आणि घराघरातील पोरांना हिंदू धर्माचं तत्वज्ञान शिकवताय असे हरिभक्तीपरायण भजन सम्राट चैतन्य महाराज भांगरे गुरुजी, आपले देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या सगळ्या वारकरी सहकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या निमित्तानं गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गणपती मंडळांचे अध्यक्ष, नवरात्रोत्सव मंडळांचे अध्यक्ष, महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे अध्यक्ष, त्या सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या प्रेमापोटी वेगवेगळ्या गावांमधनं आलेली सगळी माझी हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी पक्ष, हिंदुत्ववादी नेते मंडळी, आपण सर्वजण दूरवरनं प्रेमापोटी येतात, धर्मापोटी येतात, धर्माच्या सेवेसाठी येतात. आपले सुद्धा मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांची नावं माझ्या ध्यानातही राहत नाही, पण कधीतरी भेटलेलो असतो, लक्षात राहिली तर राहिली. आता जोरव्याचे सरपंच गोकुळ भाऊ दिघे, ते आता नाव माझ्या पक्क मनात बसले, ध्यानात आहे म्हणून दिसले का येतं तोंडात, आता म्हणून घेतो बा. आता मला वारंवार भेटले तर मी घेईल ना. तर गोकुळ भाऊ दिघे कायम फोन होतो, 8 दिवस झाले की फोनवर कुशल क्षेम कसं आहे काय विचारतात. मग गोकुळ भाऊ उपस्थित आहे, त्यांचे सहकारी उपस्थित आहे, घुलेवाडीतले सगळे सहकारी आलेले, घुलेवाडीतले माझे सगळे माझ्यावर प्रेम करणार सगळं ते घुलेवाडी गाव माझ्यावर प्रेम करतं महाराज. म्हणजे मला रोज एका घरातून फोन आहे, बापू जेवायला या ना आमच्याकडे दुपारी. घुलेवाडी म्हणजे माझं आता अशी भारी सोय झाली, म्हणजे घरी स्वयंपाक सुद्धा करायचं काम नाही, घुलेवाडीच मला जेवू घाले. काय त्यांना माझा अभिमान वाटतो काय माहित नाही, पण घुलेवाडीचे सगळे मंडळी वर्षानुवर्ष माझ्यावर प्रेम करताय. काल आज नाही, जसं मी या कार्यात आलोय तसं घुलेवाडीचे ग्रामस्थ
माझ्यावर जीवापाड प्रेम करतात. घुलेवाडीतील सगळे मंडळी, संगमनेरमधली मंडळी, इकडं घारगाव असेल, बोटा असेल, परिसरातली सगळी गावं, आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. लाडक्या बहिणींचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. तुम्ही म्हणाल का? तर आपण सगळे जसं होईल तसं येतो, पण कीर्तनकार यायच्या अगोदर लाडक्या बहिणी मंडपात येऊन बसतात, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सगळ्या माता भगिनींच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भगवंत यूट्यूब चॅनल असेल, महाराष्ट्रातील सगळी पत्रकारिता असेल, पोलीस प्रशासनासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज मी कायम कीर्तनांमधनं बोलतच आलोय, पण पुन्हा एकदा माझ्या वाक्यांची पुनरावृत्ती करतो, पुनरोच्चार करतो. ते कपडे घातलेली फक्त माणसं नाही, आपले सुरक्षा रक्षकच येते. तुम्ही बघा, आपल्या पार्किंग मधल्या गाड्या, आपल्या माता भगिनींच्या अंगावरचं सोनं, पुरुषांच्या खिशातला पैसा, सगळं जर सुरक्षित कोणामुळे तर महाराष्ट्र पोलिसांमुळे. सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय, सत्याचं रक्षण करणं आणि दुर्जनांना पाळता भुई थोडी करणं त्यांचं काम आहे. म्हणून महाराष्ट्र पोलिसांचे, पोलीस भगिनींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अशीच सेवा आपल्याकडून पुढच्या काळात घडत राहो आणि शिवराय शंभूराजांना, पुण्यश्लोक अहिल्यादेवींना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला अभिमान वाटो, अशी पोलीस प्रशासनासाठी सुद्धा सदिच्छा देतो. सगळे तरुण मंडळी, परिसरातून आलेली सगळी आपली मायबाप, व्हिडिओ शूटिंग, कनकेश्वर साऊंड सिस्टीम पिंपळगाव, अत्यंत तसं बंदिस्त वातावरण आहे, पण फार चांगल्या पद्धतीने साऊंड सेट केला, त्याबद्दल कनकेश्वर साऊंड सिस्टीमचे धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या संपर्कात असणारे सन्माननीय कुलदीप भाऊ ठाकूर, बजरंग दल, कालडा साहेब, आणि गावातलं कोण होतं, महेश का निलेश, केशव भाऊ होते. गावकऱ्यांपैकी केशव भाऊ संपर्कात होते, संघटनांमध्ये कुलदीप भाऊ संपर्कात होते. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. उत्तरोत्तर आपापसातलं प्रेम वाढू द्या. जातीपेक्षा केव्हाही धर्म मोठा आहे, आणि मी आवर्जून पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. मी जेव्हा हिंदू हिंदू म्हणतो तेव्हा मी बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे, आणि ते आपलं हिंदुत्व आहे. हिंदुस्थानात जन्माला आलेले प्रत्येक विचारसरणी माझी आहे, आपली आहे, तिचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण ती जगाच्या उपयोगाची. आपला लढा परकीय आक्रमणकर्त्यांसोबत, ज्यांनी देवळं पाडून विध्वंस केला, त्यांच्या विरोधात आपला लढा आहे. आपल्या लोकांसोबत आपला लढा नव्हता, नाही, आणि पुढे नसणार. आणि त्यामुळं ते हिंदुत्व 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळ्या समाजाला एकत्र करून भगवा ध्वज फडकवत ठेवणं, हिंदू धर्माचा अभिमान बाळगणं, आपल्या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणं, आणि आपल्या समाजातलं सुख वाढीस लावणं, हे आपलं कर्तव्य आहे. आणि तो हिताचा मार्ग ज्या ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला सांगितला, ते भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आणि भगवान श्री तुकाराम महाराज इतके भावनिक झाले, इतके भावनिक झाले, इतके भावनिक झाले, म्हटले अशी सुसंस्कृत मुलं आणि त्यांना संस्कार करणारे आईबाप जेव्हा जेव्हा मला भेटतात, तेव्हा तेव्हा माझ्या अंतःकरणात एकच इच्छा असते, या सुसंस्कृत आईबापाची आणि त्यांच्या सुसंस्कृत मुलांची सेवा माझ्याकडून घडली पाहिजे. शेवटचा चरण. मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा, मने माझ घडो त्यांची सेवा, तुका मने माझ घडो त्यांची सेवा, तरी माझा देवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुडी कर्ण पुत्र होती जे सदेव, दया कुडी कर्ण पुत्र होती जे सदेव, परी
तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा जगमबद तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही पार नाही तरी माझ्या बादलों का रूप लेके बादलों का रूप लेके बरसे हल्के हो मिले सुर मेरा तुम्हारा तरी माझा दैवा पार नाही पार पार नाही तरी माझा दैवा पार नाही कुणी करण्या पुत्र होते जे सात्विक कुणी करण्या पुत्र होते जे सात्विक तयाचे हरिकर वाट देवा तयाचे हरिकर वाट देवा कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा जय श्रीराम. रंगे रंगला रंगे रंगला रंगला
विठ्ठल जय जय विठ्ठल. उठायचं नाही कोणी, एकनाथ महाराज आशीर्वाद देणार आहे आपले सद्गुरू. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले कुळे वेडे वाकुळे